सामना जिंकून दिला होता या गोलंदाजाने. परंतु समोर आता उमर खान नावाचा आव्हान आहे. टेनिस क्रिकेटचा किंग खान मैदानाच्या आतमध्ये आज बरसलाय. जोडीला सचिन काटकर आहेत आणि प्रेक्षकांची उत्कंठा मात्र अजूनही वाढलेली आहे. सुपर ओव्हरचा थरार, एका बाजूला MUCC, एका बाजूला कांधारी किंग. कोण जिंकणार या मॅचला सातत्याने सुरू आहे. रिकन मोहंती साहेब, अंजू अन्वी मॅम एका बाजूला विकी कांधारी साहेब आणि अर्जुन कांधारी साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. सुपर ओव्हरला आता सुरुवात होईल. उमर खान, पहिला बॉल टप्पा पडतोय. ऑप्शनच्या बाहेर वळण घेताना पाहिला मिळेल. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण इकडे पहिला अधिकृत बॉल तर नाही पडला. रन मात्र जोडली गेलेली आहे. एक रन धाव फलकावर खात्यावर जोडली गेलेली आहे. सुपर ओव्हरचा थरार आहे. एक ओव्हर मात्र सुपर ओव्हर जर टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हरच आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु त्या प्रयत्नात व्हाईट बॉल, पुन्हा अचूकतेवर बॉल नव्हता. हे मैदान असं इकडे 15-20 धावांचा देखील पाठलाग होऊ शकतो आणि हे मैदान असं आहे 6-7-10 मध्ये सुद्धा मॅच रंगू शकते. त्यामुळे काय होणार याचा काही नेम नाहीये. आपण सगळे जे यूट्यूबला देखील आमच्या बरोबर जोडले आहात ना, आपल्या सगळ्यांचंही मनापासून स्वागत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल तिकडनं टर्न घेताना पाहिला मिळाला. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. 3 धावा जोडल्या देखील गेल्या धावफलकाशी. आई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने म्हणजे विवेक यांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. बॉल अधिकृतपणे मात्र या ठिकाणी ओव्हर सुरू झाली नाही. 3 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. सुपर ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्या संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर या ठिकाणी दर्जेदार दोन्ही टीम या स्पर्धेत लाजबाब खेळलेल्या आहेत आणि बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईचा निर्णय अजून लागलेला नाही आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खेचला बॉल तिकडनं उमर यांनी. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. अयुब यांची चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि तोपर्यंत 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सीमारेषच्या दिशेने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता अयुब यांचा. धावसंख्या 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 5 धावा. एक बॉल झालाय. 5 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. बऱ्याच सुपर ओव्हर आपण पाहिल्या. मला तर साताऱ्याच्या एरळवाडीची सुपर ओव्हर आठवते. 4 वेळा मॅच टाय झाली, 3 की 4 वेळा, आणि ते 4 सामने पाहायला मिळाले होते. हो, इकडे बॉल वळवलाय, चांगला वळवलाय. यासाठी बॉल त्यांच्या हातात सोपवण्यात आलाय. चांगला टर्न पाहायला मिळाला. उमर यांचा जो अंदाज होता त्या अंदाजाला खोटं ठरवलंय. बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर त्यांच्यापासून दूर गेला. चांगला बॉल, चांगला टर्न, गरकन वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. वाह, लाजबाब. यावेळेला फटका फसलाय. बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. यष्टीरक्षक त्या ठिकाणी धाव घेत आहेत. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. हातातून बॉल निसटलाय. लगेच दुसरी धाव. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहिला मिळते. 7 धावा धाव फलकावर. हाय व्होल्टेज मॅच, थरार, काळजाची ठोके मात्र चुकवणारी मॅच. धगधग धगधग धगधग. पहिल्याच डावामध्ये पाहिला मिळते. सुपर ओव्हरचा चांगला बॉल फिरला होता, त्याच्यामुळेच टायमिंग नव्हतं झालं. दूरवरून खेळले थोडंसं. 2 धावा मात्र मिळतात. 7 धावा धाव फलकावर आहेत. 3 बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. उमर खान, सचिन काटकर थोडीशी चर्चा देखील करताना पाहायला मिळत आहेत. हा जो निर्णय होता ना करण यांच्या हातामध्ये चेंडू देण्याचा, आतापर्यंत यशस्वी झालाय. चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. पंच म्हणून जर पाहिलं तर सादिक राजापूरकर सर आणि सतीश कुरूप सरांना आपण पाहतोय. रबर क्रिकेट कार्निवलचा सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय. हाय व्होल्टेज मॅच याला तर म्हणतात. हार मंजूर नाहीये दोघांना सुद्धा. झुंज मात्र या ठिकाणी सुरू आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. बराच वेळ बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी पकडली गेली कॅच. वा, चांगली कॅच. दिनू कांबळे त्या ठिकाणी होते. दिनूने पकडलेली कॅच. 7 या धावसंख्येवर विकेट येताना पाहायला मिळते. उमर खान आउट होतील, परंतु करणने काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. अजूनही जर पाहिलं तर 2 बॉल बाकी आहेत आणि मुझम्मिल यांचं मैदानाच्या दिशेने आगमन होताना पाहायला मिळत आहे. 2 बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे. एक टीम म्हणत असेल एक 12-13 पर्यंत तरी जायला गेलं पाहिजे आणि एक टीम म्हणत असेल 10च्या आतमध्येच कंट्रोल राहिलं पाहिजे. पाहूया काय होईल.
मुझम्मिल आजच्या दिवसात मुझम्मिल यांनी देखील दर्जेदार सकाळच्या सत्रातील 48 धावांची त्यांची खेळी लक्षात राहण्यासारखीच होती. आपल्या टीमला गरज आहे आणि या 2 बॉलमध्ये एका तरी मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणि पाहूया त्याच्यासाठी मुझम्मिल मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक कान माघारी परतले, दुसरे कान मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मुझम्मिल खान युवा खेळाडू, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उमर माघारी परत आहेत. सुपर ओव्हरची ही जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचं लक्ष या मॅचवर लागले अशी मॅच. मुझम्मिलसाठी सुद्धा एक चांगला बॉल टाकलाय, समोरच्या दिशेने खेळला गेला जरूर आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 9 वर जाताना पाहायला मिळते. वा, चांगला दबाव निर्माण केलाय. सुरुवात 3 वाईड बॉलने केली, परंतु त्याच्यानंतर एकही चौकार एकही षटकार मारू दिलेला नाही आतापर्यंत. चांगली गोलंदाज, चांगलं टॅलेंट आहे या युवा खेळाडूमध्ये. भिवंडी तालुक्यातीलच केवणी देवी गावच्या असणारे हे युवा गोलंदाज आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याच हातात चेंडू देखील सोपवण्यात आलाय. धावसंख्या झाली आहे 9. हा बॉल मात्र खूप महत्वाचा असणार आहे. मुझम्मिल समोर जर पाहिलं तर युवा फिरकीपटू करण पाटील. मुझम्मिलला देखील आपलं टॅलेंट दाखवावं लागणार आहे. समोर करण चांगले बॉल फिरवताना पाहायला मिळत आहेत. सेमीफायनलचा सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल, परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि तिकडे एक धाव घेतली जाईल. काय बॉलिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. सुपर ओव्हरमध्ये चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 11 धावा. हो, 3 वाईड बॉलची सुरुवात होती, परंतु त्याच्यानंतर जो मारा केलाय ना, 11 जणांनी विचार केला आणि या युवा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तो निर्णय चांगलाच होता, या 10 धावांवरून कळतंय. 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी या ठिकाणी पाहिजे आणि 11 जरी छोट्या दिसत असतील त्या सुद्धा तुकडे कमी आहेत. त्याच्यामुळे मॅच रंगू शकते दुसऱ्या डावात सुद्धा. आपल्याला उत्कंठा आहे या सुपर ओव्हरच्या दुसऱ्या डावाची. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. परंतु रबर टेस्ट चॅम्पियनशिपची चर्चा पाहायला मिळते. सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या भेटीला 2 इनिंगचा एक सामना, असा सामना 2 दिवस चालणार आहे आणि त्याच्यामुळे या मॅचची सगळ्यांनाच उत्कंठा असणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यात हे 4 संघ समाविष्ट होताना पाहायला मिळतील. 2.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार, मालिकावीराला विशालजी पाटील साहेब यांच्याकडून मोटरसायकल. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं असणार आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यातील हे 6 दिवस देखील निर्णायक असणार आहेत किंवा चर्चेतील असणार आहेत. दिल्ली सुपर सिरीज ऑक्शन बेस स्पर्धा आपल्या भेटीला हेमंत बनियाल साहेब घेऊन येत आहेत. त्याच्यामुळे चर्चा तर ही सुद्धा होणार आहे. 70-70 स्पोर्ट्स, रेड डेव्हिल्स आणि अल्टिमेट इव्हेंट मेकर्स या स्पर्धेसाठी मेहनत घेतील. 4 ते 7 ऑक्टोबरला ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. त्यानंतर वरुणेश पाटील साहेब, कोणगाव ग्रामस्थ मंडळ आणि त्याचबरोबरने अल्टिमेट इव्हेंट मेकर्स घेऊन येतात आपल्या जोडीला मात्र एक मोठी स्पर्धा आणि ज्या स्पर्धेची नेहमीच चर्चा होते. ग्रामीण धमाका बिग बॅश आपल्या भेटीला येणार आहे. ग्रामीण संघांसाठी 16 बलाढ्य संघ, क्वालिफायर मॅचेस देखील होणार आहेत 4 संघांसाठी. 25 डिसेंबर पंच दिलेले आहेत, बॉल माझ्यामध्ये पाठवलेले आहेत. यस सर. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. सध्या जबरदस्त फॉर्मात असणारे ऋतिक
एका बाजूला आपला पहिला मिळत आहेत वडवली गावचा हा सितारा आणि दुसऱ्या बाजूला पावसाळी क्रिकेटचा आणखीन एक राजा अंबरनाथचा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे. पाहूया कुणाच्या हातात बॉल सोपवला जातोय. 15 ऑगस्ट स्पेशल आपल्या भेटीला मात्र नक्कीच री लॉन्चिंग येणार आहे. आजच आपलं टी शर्ट बुक करा. आकर्षक डिझाईन असते. 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हे टी शर्ट आतुरतेने सगळे वाट पाहतात याचे देखील. तर मैदानाच्या दिशेने जाऊयात. सुपर ओव्हर दुसऱ्या डावामध्ये आली आहे. 6 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे आणि प्रतीक पाटील यांना आपण पाहतोय खरं, परंतु बॉल कुणाच्या हातात सोपवला जातोय. यस, बॉल हातामध्ये सोपवला जातोय. चिता कॅम्प एक्सप्रेस बिलाल शेख गोलंदाजीसाठी येत आहेत. दिनू सुद्धा आणि बिलाल बऱ्याचदा एका टीम मध्ये सुद्धा खेळलेले आहेत. आज मात्र पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत, परंतु ते दिसतं तेवढं सोपं देखील नाहीये. समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळेल. बलाढ्य गोलंदाज आहे. मला अजूनही या खेळाडूला पाहिलं तर दिल्ली बिग बॅश आठवते. त्या दिल्ली धमाका बिग बॅश मध्ये 5 विकेट घेतल्या होत्या एकाच डावामध्ये याच गोलंदाजाने. त्याचबरोबर सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा कित्येक स्पर्धा आपल्या बॉलिंगच्या जोरावर गाजवलेल्या आहेत. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील बिलाल. चिता कॅम्प एक्सप्रेस बॉलिंगसाठी अख्ख्या चिता कॅम्पचं लक्ष लागलं असणार आहे, कारण बिलाल बॉलिंगला आलेत तर बॅटिंगसाठी डोंबिवली आणि अख्ख्या परिसराचं लक्ष लागलं असणार आहे. ऋतिक, एक महत्वाची मॅच सुपर ओव्हर सुरू होते आणि पंचांचा इशारा या सुपर ओव्हरच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला. 6 बॉलमध्ये 11 धावा करायच्यात खऱ्या. बिलाल मागील मॅच मध्ये फक्त मागील जी मेन मॅच झाली त्यामध्ये फक्त 6 धावांची ओव्हर टाकली होती पहिली याच बिलाल यांनी. पाहूया आता तेच बिलाल बॉलिंगसाठी आलेत खरे. त्यांच्याच हातात बॉल सोपवलाय. 6 मध्ये 11. बिलाल पहिलाच बॉल वेगात पायावर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. एक धाव. वा, काय बॉल टाकला होता. जबरदस्त वेगात पायावर बॉल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला खरा. वेगात बॉल आणि तो सुद्धा जर शेवटच्या क्षणी बॅट नाही लागत तर मात्र दांडी गोल सुद्धा झाली असती. आणि चांगली सुरुवात बिलालने केली आहे. दबाव निर्माण केलाय. 5 बॉलमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर जर टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर होणार आहे. सचिन कदम सर बरोबर ना. पाहूया. यस, वर्ल्ड कप आठवतोय आम्हाला. त्यामध्ये दुसऱ्यांदा या बाबी पाहायला मिळाल्या होत्या, परंतु पाहूयात. दिनू कांबळे अंबरनाथ. चिता कॅम्प एक्सप्रेस समोर. बिलाल 5 मध्ये 10. समोर उडवलाय दिनू कांबळे. रबर बॉल क्रिकेटचा राजा. इकडे जबरदस्त कामगिरी आणि या बॉलवर मात्र खेळला जातोय खणखणीत षटकार. वेगात करायला गेले. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता आणि दिनू तंत्राशी तडजोड नसते त्यांची. आवाक्यात बॉल आला आणि याला सीमारेषेच्या पलीकडे पाठवला 6 धावांसाठी. सुपर ओव्हरचा थरार जरूर सुरू आहे, परंतु मोठा फटका आलाय. चार बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही सामना संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील. दिनू यांच्या बॅटमधून मात्र मोठा फटका आलाय खरा. बिलालला कमबॅक करावं लागेल. अजूनही 4 मध्ये 4. यावेळेला दिनूची बॅट फिरली आहे आणि यस, या बॅटला मात्र फिनिश केलंय. MUCC रिकेन मोहंती साहेब, अंजू अन्वी मॅम यांच्या टीमने मात्र बाजी मारली आहे. रिकेन मोहंती साहेबांना आपण पाहू शकता सेलिब्रेशन करतायत, जल्लोष करतायत. सुपर ओव्हरची मॅच, परंतु कांधारी किंगचं सुद्धा आम्ही कौतुक करणार आहे, कारण त्यांनी सुद्धा चांगलीच कामगिरी केली. सुपर ओव्हरमध्ये मॅच नेली. आनंद पाहायला मिळतोय रिकेन मोहंती साहेबांच्या चेहऱ्यावर. कांधारी किंग आपणही चांगले खेळलात, परंतु अंतिम फेरीमध्ये MUCC संबलपूर ओरिसा सेलिब्रेशन डान्स मात्र संघ मालकांचा या ठिकाणी आम्ही पाहतोय. रिकेन मोहंती यांचं सेलिब्रेशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगली मॅच झाली. कांधारी किंग आपलं सुद्धा विशेष कौतुक. वा दिनू वा. आणि करण पाटील यांचंही कौतुक करावं लागेल.